8,500 रुपये तुम्ही जिरायत शेती करणाऱ्या पर हेक्टर शेतकऱ्याला तिथं देणार होता, 8,500 रुपये. पण आज जर आपण बघितलं तर अनेक गावांमध्ये अनेक शेतकऱ्याला 5,000 रुपये, 4,000 रुपये, 6,000 रुपये पर हेक्टर मदत तिथं मिळाली. आणि एकरावर जर गेलो तर 2,500 रुपये प्रति एकर पर्यंत ही मदत जाते. आता 2,500 रुपयात करायचं काय? सोयाबीनचा खर्च किती, कांद्याचा खर्च किती, तुरीचा किती, फळबागांचा किती, याचा कुठेतरी अभ्यास सरकारने करायला पाहिजे होतं. दुर्दैवाने तो केला नाही. अशा प्रकारचं फसवं पॅकेज हे अतिवृष्टीला तिथं दिलं. आमच्या सगळ्यांची सरळ सरळ मागणी आहे, 50,000 रुपये हेक्टरी मदत आमच्या शेतकऱ्याला तिथं दिली गेली पाहिजे. त्याच्याचबरोबर आमचे शेतमजूर जे आहेत, शेतात आज काम करायला काम नाही, मग करायचं काय, मुलांना शिकवायचं कसं, असा प्रश्न आमच्या शेतमजुराला पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मदत देत असताना आमच्या शेतमजुराला एका परिवाराला 25,000 रुपये तरी कमीत कमी मदत ही सरकारकडनं आज देण्याची जरूरत आहे. आणि हे रोजगार हमी योजनेचं जे काय खूळ लावलंय ना, तर खोटेपणा जो लावलाय, आज या महाराष्ट्रामध्ये 3,000 कोटी रुपये हे रोजगार हमीचे आता सरकारकडनं देय बाकी आहे. मग आता तुम्ही वेगळे पैसे कसे देणार आहात? त्यामुळे हे रोजगार हमीचं भूत न दाखवता, तिथं आमिष न दाखवता डायरेक्ट अकाउंटला पैसे येणं फार महत्वाचं आहे.